ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात इथे आपण पाहत असतो की अस्मिताने आता घरच्यांना सगळ्यांना सचिन आणि साक्षीचं सत्य सांगितलेलं असतं. तेव्हा इथे प्रताप आणि कल्पनाला जास्त धक्का बसलेला असतो. तेव्हा इथे प्रताप म्हणत असतात, आधीच तर खरं त्या सचिनचं थोबाड जरी बघितलं ना तरी माझ्या डोक्यात तिडीक जाते, पण अस्मिताचा विचार करून मी शांत होतो. पण अस्मिताला हे सगळं कळल्यानंतर अस्मिताची काय अवस्था होईल असं इथे प्रताप म्हणत असतात. इकडे खरं तर सायलीने तो साक्षी आणि सचिनचा फोटो सगळ्यांना दाखवलेला असतो आणि सायली म्हणत असते की आपण अस्मिता ताईला यातलं काही सांगायला नको. आता हे ऐकलेलं असतं ते म्हणजे अस्मिताने सचिन आणि साक्षीचं तर ऐकलेलं नसतं. मात्र इथे मुद्दाम प्रिया तिला म्हणत असते की साक्षी शिर्केचं सचिन भाऊजीसोबत अफेअर, तीच मुलगी आहे ही, असं इथे खरं तर मुद्दाम प्रिया करत असते. आता हे ऐकल्याबरोबर खरं तर अस्मिताला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यामुळे खरं तर ती खाली कोसळलेली असते. आता अस्मिताची ही अवस्था पाहून सगळेजण तिच्याकडे धावत आलेले असतात. आता खरं तर घरच्यांना सगळं काही हे लपून ठेवायचं असतं अस्मितापासून. मात्र इथे प्रियाने सगळा गोंधळ घातलेला असतो. आता हे प्रिया मुद्दाम करत आहे हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे, कारण की सायली आणि अर्जुनचं सगळं लक्ष अस्मिताकडे जावं आणि तन्वीचा शोध घेणं त्यांनी थांबावं म्हणून ह्या सर्व गोष्टी तिने केलेल्या असतात. आता तिचा प्लॅन कितपत सक्सेस होतो हे पाहण्यासारखंच आहे. आता इथे अस्मिताला खरं तर चक्कर आलेली असते, ती बेशुद्ध झालेली असते. हे सर्व पाहून खरं तर सायली, अर्जुन सगळेच घरचे फार घाबरलेले असतात. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट्स जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.